नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि न्यूज 18 लोकमतची एक विशेष वृत्तमालिका सेव्ह जेट्टी. कारण राज्यभरातल्या खड्ड्यांची पोलखोल करणारी वृत्तमालिका मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. थेट राज्य मंत्रिमंडळाला दखल घ्यावी लागली, विशेष बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्देश दिले. यानंतर आता न्यूज 18 लोकमतनं कोकणवासियांच्या आणि किनारपट्टीतल्या मच्छीमारांच्या जेट्टींच्या विषयाला हात घालायचं ठरवलंय. राज्यातल्या जेट्टींची स्थिती नेमकी काय आहे, प्रवाशांच्या मच्छीमारांच्या समस्या काय आहेत, आश्वासनांची खैरात कशी होते आणि प्रत्यक्षातलं वास्तव काय आहे, हे आम्ही या वृत्तमालिकेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सेव्ह जेट्टी. रायगड जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग इथे सर्वात वर्दळीचं बंदर अर्थात अलिबाग. अलिबाग कोळीवाड्यांच्या बंदराची स्वतःची अशी खास ओळख आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक भागातले मच्छीमार, व्यावसायिक, नागरिक, कोळी बांधव हे भल्या सकेळी माशांच्या खरेदीसाठी सुद्धा गर्दी करतात. पण या ठिकाणी असलेली जेट्टी आता अपुरी पडते. त्यामुळे कोळी बांधवांच्या पुढे अनेकविध अडचणी निर्माण झाल्या. या जेट्टीवर कोणत्याही प्रकारच्या अन्य सोयीसुविधा नसल्यानं कोळी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. अलिबाग बंदर क्षेत्रात 200 ते 250 लहान मोठ्या होड्या आहेत. या सर्व होड्यांची मच्छी वाहतूक जेटीवरून होत असल्यानं इथली जेट्टी कमी पडतीये. यावरून नेहमी वाद सुद्धा होतात. तसंच होड्या लावतेवेळी एकमेकांवर त्या आदळून अपघातही होतात. त्यामुळे जुनी जेट्टी 200 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद करण्याची मागणी वारंवार करण्यात येते. पण त्याची कोणीही दखल घेत नसल्याचं कोळी बांधवांचं म्हणणं आहे. मेन जेटीचा प्रश्न आहे. जेटी छोटी पडायला लागलेली आहे. याच्यावरती कोण लक्ष नाही. आम्ही किती कागदपत्र, किती अर्ज दिले, याच्यावरती कोण लक्ष देत नाही आहे. ज्या टायमाला बोटी येतात आमच्या छोट्या, तेव्हा मच्छी लावासाठी, बोटी लावासाठी हाल होतात आणि मच्छी काढली तर मातीत काढायला लागतो आम्हाला. अलिबाग बंदरावर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. त्यामुळे कोळी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळेच नवीन जेट्टी अद्ययावत सुविधांसह बांधून द्यावी अशी मागणी इथल्या कोळी बांधवांकडून सातत्यानं करण्यात येते. जेटी एवढी मोठी पाहिजे होती का भयंकर मोठी पाहिजे होती, पण जेटी आहे छोटी आणि बोटी झाल्या जास्त. त्याच्यामुळे जो माल येतो तो आम्ही मातीमध्ये उतरवतो. मातीमध्ये उतरवल्यामुळे व्यापारी लोक आम्हाला काही भाव देत नाही. 2004 पासून आम्ही शासनाकडे वारंवार निवेदन देतोय की आमची बाजारपेठ ही रायगड जिल्ह्यातली सर्वप्रथम पहिली बाजारपेठ आहे. मोठी जेटी करून मिळावी, त्यासाठी मागच्या सरकारकडे, त्याच्यानंतर ह्या सरकारकडे असे किती अनेक निवेदन देऊन सुद्धा पण आमची जेटी झालेली नाही. सागरी किनाऱ्यावर सातत्यानं येणारी वादळं मत्स्य व्यावसायिक आणि कोळी बांधवांच्या आयुष्यात सुद्धा वादळं निर्माण करतायत. त्यांचे संसार देशोधडीला लागतायत. सततच्या होणाऱ्या नुकसानीनं कोळी बांधव आज हवालदिल झालाय. त्याला सरकारी सुविधांचा आधार हवाय. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, अलिबाग. आणि आपण थेट जाऊयात. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहन, अलिबागला जेट्टी छोटी पडते हा तर विषय आहेच. इथे जशी मासेमारी चालते तशी इथे प्रवासी जेट्टी सुद्धा आहे आणि अलिबाग हे मोठं केंद्र आहे रायगडमधलं. का दुर्लक्ष होतंय असं वाटतं? खरंच अलिबागची ही जेटी आहे खूप मोठी पाहिजे होती. वर्षानुवर्ष हे कोळी बांधव जे अलिबागचे आहेत वारंवार प्रत्येक सरकार जे येईल त्या ठिकाणी पत्रव्यवहार करतात. गेल्या सरकारकडे केला, या सरकारकडे केला, केंद्र सरकारकडे पण हे पत्रव्यवहार केलेला आहे. वारंवार लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करतात की जेटी मोठी पाहिजे. खूप छोटी जी जेटी अलिबागची ती छोटी आहे आणि 200 ते 250 बोटी आहेत त्या ठिकाणी येतात आणि एकामेकांना ठोकर देऊन या खूप नुकसान होतं. आणि त्या ठिकाणी सकाळी 6 वाजता जी बाजार त्या ठिकाणी भरतं, त्या उभं राहायला जागा नसते. त्या ठिकाणी सुविधा काही नाहीत, टॉयलेट नाही आहेत. खूप त्या ठिकाणी मारामारी पण होते मच्छीमारांची आणि ही मागणी वारंवार करतात पण ही मागणी पूर्ण होत नाही. खूप छोटी जेटी आहे त्या ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी पलीकडे प्रवासी घेऊन जातात. अलीकडे अलिबाग
कडे येतात आणि ही रायगड जिल्ह्यातली सर्वात मोठी अलिबागची कोळीवाडा आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यातनं किंवा रायगडमधनं सगळीकडे मच्छी घ्यायला त्या ठिकाणी येतात आणि कोळी बांधवांना ही वारंवार त्रास होतोय आणि त्या ठिकाणी जेटी मोठी पाहिजे. आपल्यासोबत एक कोळी बांधव आहे, आपण त्याला विचारूया. तू सांगशील की ह्या ठिकाणी मागणी होते वारंवार, काय त्रास होतो तुम्हाला? की जेटी खूप लहान असल्याने बोटी एकामेकावर आदळतात. खूप आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि पहिलं माझी बोट लावायची असं करून भांडणं पण होतात आमच्या कोळी बांधवात. तर ही जेटीची लांबी रुंदी वाढवली पाहिजे मेन, तेव्हा आम्हाला बोटीला जागा भेटेल. गव्हर्नमेंट बाकी सगळ्या ह्याला पॅकेज जाहीर करतं, पण कोळी बांधवासाठी नुसतं आश्वासन देतं, कधीही पूर्ण पॅकेज जाहीर केलं नाही. तर आमच्यासाठी पण त्यांनी गव्हर्नमेंटनी पॅकेज जाहीर करावं असं आम्हाला वाटतं आणि लवकरात लवकर ती मदत आमच्यापर्यंत पोहोचवावी त्यांनी. ही जेटी लहान असल्यामुळे बोटीचं पण खूप प्रमाणात नुकसान होतं. वादळ येतात सागरी, पावसाळा असतो, परत जो सीझन आहे तो पण आम्हाला भेटत नाही, त्यामुळे खूप नुकसान होतं. चक्रीवादळात पण आता जे वादळ झाले हे, त्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं. परत पावसाळी तर 3 महिने धंदा बंदच असतो. मग बाकीच्या ह्याच्यात वादळ येतात, मग आम्ही धंदा कसा करणार? आणि गव्हर्नमेंटने आम्हाला मदत नाही केली तर आम्हाला जीवे मरण्याची पाळी येईल असं वाटतं आम्हाला. खरंच या ठिकाणी या लोकांची अशी मागणी आहे की जेटी लवकरात लवकर या ठिकाणी बांधून द्यावा आणि ह्या मच्छीमारांचा विषय संपावा. मोहन, सगळीकडे या पूर्वी मला वाटतं की अलिबागच्या करता काही घोषणा सरकारनं केल्या होत्या आणि अलिबाग मधले राजकीय नेते काही छोटे नाही आहेत, महाराष्ट्रात वजन असलेले राजकीय नेते आहेत सरकारमध्ये. निवेदनं देऊन सुद्धा का लक्ष दिलं जात नाही असं वाटतं? खरंच हे कोळी बांधव आहेत. या ठिकाणी वारंवार लोकप्रतिनिधी असू दे किंवा कलेक्टर असू दे किंवा मच्छी बंदर असू द्या, अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार वारंवार करून निवेदन करून काय ठिकाणी ह्या ठिकाणी आंदोलन पण झालं, मोर्चा पण झालं, पण ह्या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी. आणि कुठलेही सरकार आले की त्या सरकारकडे निवेदन देतात, पण कुठलेही सरकार या ठिकाणी येत नाही. फक्त जे चक्रीवादळ आलेलं त्या ठिकाणी फक्त कोळीवाड्यात बघायला जातात आणि ही कोळीवाडा ही रायगड जिल्ह्याची सर्वात मोठी हा कोळीवाडा आहे आणि बंदर आहे. या ठिकाणी 6 ते 6 वाजता जे सुरू होतं बाजार, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते आणि ही मच्छी जी उतरवतात ती मच्छी पण नीट राहत नाही, खूप खराब होते. पण एक शेवटचा प्रश्न मोहन, जेट्टीकडे येणारा जो रस्ता आहे आणि सध्याची जेट्टीची स्थिती आहे ती पण बरी नाहीये असं म्हणणं आहे काही जणांचं. कोळीवाड्यातनं जो रस्ता येतो त्या ठिकाणी खूप छोटा रस्ता आहे, 2 गाड्या या ठिकाणी बसत नाहीत आणि खूप अंतर आहे या ठिकाणी आणि जवळजवळ घरं असल्यामुळे ह्या गाड्या त्या ठिकाणी जात नाहीत, व्यापाऱ्यांच्या गाड्या त्या ठिकाणी जात नाहीत. आणि जी बंदर आहे, जे जेटी आहे, ती जेटी खूप वर्षापासून जुनी आहे. फक्त त्या ठिकाणी एक गाडी उभी राहते आणि 200 ते 250 या ठिकाणी बोटी आहेत आणि वारंवार ठिकाणी भानगडी होतात. बरं मोहन, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. लांबी रुंदी वाढवणं गरजेचं आहे जेट्टीची. जेट्टी खूप जुनी आहे, त्यामुळे जेट्टीची डागडुजी सुद्धा केली पाहिजे आणि जेट्टीकडे येणारा रस्ता आहे तो सुद्धा अतिशय अरुंद आहे, तो सुद्धा मोठा करण्याची गरज आहे. हे झालं अलिबाग जेट्टीचं. पण मंडळी, राज्याला थोडका नाही 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि मुंबई बंदर जे आहे ना, या मुंबई बंदरात सुद्धा अनेक जेट्टी आहेत. त्यातल्या वर्सोवा जेट्टीची परिस्थिती सुद्धा म्हणावी तशी बरी नाही. जेट्टीवरून प्रवास करणाऱ्यांना अनेक समस्या जाणवत आहेत, तर मच्छीमार प्रतिनिधींना सुद्धा जेट्टीमध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतं. पाहूयात वर्सोवा जेट्टीची काय स्थिती आहे. वर्सोवा ते मढ या दरम्यान फेरी बोटने प्रवास करणारे हजारो लोक आहेत. मात्र वर्सोवा आणि मढ जेट्टीची अवस्था काहीशी वेगळी पाहायला मिळते. वर्सोवा जेट्टीवर मासे उतरवले जातात, तसंच या ठिकाणी प्रवासी जेट्टी सुद्धा आहे. मासे उतरवले जातात त्या ठिकाणी जेट्टीची अवस्था बिकट आहे. अनेक मच्छीमारांना या अडचणींचा सामना करावा लागतो. एका बाजूला जेट्टीचं काम सुरू आहे, मात्र ते काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. वर्सोवा जेट्टीची दुरावस्था झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या जेट्टीचं काम गेले 2 वर्षापूर्वी सुरू होणार असं या स्थानिक नागरिकांना सांगण्यात आलं होतं. मात्र आता एक 2-3 महिने झालं ह्या जेट्टीचं काम सुरू झालेलं आहे, मात्र ह्या कामाला कुठेतरी गती नाही आहे असं स्थानिकांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे.
मोठमोठे दगड या ठिकाणी आणून टाकलेले आहेत आणि याच्यामुळेच मच्छीमारांना जो आहे तो मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. ज्या वेळेला मच्छीमारांची बोट मासे घेऊन येते त्यावेळेला त्यांना फिरून यावं लागतं आणि अनेक अडचणींचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागतो. मी ज्या ठिकाणी उभा आहे ही जेट्टी पूर्णपणे कोसळलेली आणि मोडकळीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. हा सुद्धा परिसर बघू शकतो की कशा प्रकारची ह्या ठिकाणी भीती जी आपल्याला ती पाहायला मिळते, कारण का कोणत्याही स्थितीमध्ये ही जी जेट्टी आहे ती खचू शकते. जरी या ठिकाणचं काम सुरू असलं तरी कामाला या गती नाही आहे. ह्या कामाला गती नसल्यामुळे मच्छीमारांना मोठ्या संकटांचा सामना जो आहे तो करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जर ही जेट्टी पूर्ण झाली तर अनेक अडचणी आहेत, त्या म्हणजे ह्या खाडीतील गाळ कशा प्रकारे काढणार, कारण का त्याच्याही अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि जेट्टींची अवस्था जर आपण पाहायला गेली तर अत्यंत दयनीय आपल्याला पाहायला मिळते. हे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे याचा परिणाम मच्छीमारांवर होतो. 2 वर्षांपूर्वी या कामाचा नारळ फुटला, मात्र जितक्या वेगानं कामाची घोषणा झाली तितक्या वेगानं कामाला सुरुवात झालेली नाही, असं मच्छीमार प्रतिनिधींचं मत आहे. महिना 1.5 महिना झाला आता या जेट्टीचं रिपेरिंग काम चालू झालेलं आहे. आज याच्यामध्ये काय झालं, आता आमच्या बोटी पण निघाल्या ऑगस्ट महिन्यापासून आणि धंदे याचं पण काम झालं. एकदम आम्हाला एकदम अडचण हे झालं. आता इथे तुम्ही बघणार तर इथं मार्केटच्या मध्ये तुम्ही दगड टाकलेले आहेत. आमच्या मासळी विकायला जागा सध्या ना, एकदम भयंकर परिस्थिती एकदम उद्भवलेली आहे आमच्या मच्छीमार जेट्टी संदर्भात. ही अवस्था आहे ज्या ठिकाणी मासे उतरवले जातात तिथल्या जेट्टीची. इथून आम्ही आलो प्रवासी जेट्टीवर. या ठिकाणचं चित्र काहीसं वेगळं होतं. घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी या ठिकाणी होती. तसंच इथल्या खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ आहे. आता आपण वर्सोवा येथील प्रवासी जेट्टीवरती आहोत. प्रवासी जेट्टीची जर अवस्था बघितली तर अत्यंत घाणीचं साम्राज्य ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर गाळसुद्धा जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे. एका बाजूला हा ढिगारा आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अत्यंत वेगळंच चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रवाशांना अनेक अडचणींचा या ठिकाणी जाताना सामना करावा लागतो. आणि या प्रवासी जेट्टीवरून मोठ्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते मड जेट्टीच्या दिशेनं जात असतात. आणि अशा प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतंय. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा काय जेट्टीची इथल्या स्थिती आहे हे आपण पाहिलं. आता मड जेट्टीची अवस्था काय आहे ते पाहूयात, कारण मडचा जो भाग आहे तो म्हणजे कोळी बांधवांच्या करता किती महत्त्वाचा आहे हा तर भाग आहेच, पण तो प्रवासी जेट्टीच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. मड जेट्टी फेरीबोटमधून आम्ही वर्सोवावरून मढ जेट्टीच्या दिशेनं निघालो. फेरीबोट चालकांचं असं म्हणणं आहे की वर्सोवा जेट्टी वाढवली पाहिजे, कारण या जेट्टीची उंची कमी आहे आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्यानं फेरीबोट चालवताना अनेक अडचणी येतात. जेट्टींच्या बाबतीत अनेक समस्या आहेत. प्रवाशांनी अनेक जेट्टी सांगितलेल्या आहेत, मात्र या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात फेरीबोट जे आहेत ह्या जात असतात. आणि या बाबतीत जे बोट चालक आहेत त्यांना आपण विचारूयात की नेमकी त्यांना कोणत्या गोष्टींचा अडचणींचा सामना करावा लागतो, काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या जेट्टींच्या बाबतीत. तर जेटी ह्या बाजूची वर्सोवा जेटी आहे ना, ती थोडी खाली वाढवायला पाहिजे, तर जरा प्रवाशांना वगैरे त्रास नाही होऊ शकणार असं बघायला गेलं तर. आणि दुसरं काय ना, तेवढं आहे तेवढं पण उंच जेवढे गुडघे एवढे झाले खाली येतपर्यंत तर जरा बरा होईल बघायला गेलं तर. खरं तर या जेट्टींची अवस्था आपण बघितली तर अत्यंत अरुंद अशा आहेत, जागा कमी आहे. बोटींचं नुकसान होतं का यामुळे? बोटींचं नुकसान नाही होत असं बघायला गेलं तर. बोट चालवणाऱ्यावर असं बोटीचं नुकसान होत नाही, फक्त चालवणाऱ्यावर. अरुंद नाही जागा बरोबर आहे तेवढीच आम्हाला, बरोबर एकदम ज्याप्रमाणे चालवतो ड्रायव्हर चालवतो त्याप्रमाणे बरोबर आहे बघायला गेलं तर. बोट फक्त खाली यायला पाहिजे एवढंच खाली. खरं तर ह्या जेट्टींच्या बाबतीत जर बघायला गेलं तर गाळ मोठ्या प्रमाणात आहे, तो काढणं थोडा अजून काढायला पाहिजे. गाळ खाली आहे, जेवढं जे मातीचा भाग आहे खाली गाळ आहे ना, तिकडे मातीचा भाग आहे तेवढा जरा काढला तर अजून जेटी चांगली आहे, बोट चांगली लागेल असे बघा. काय अजून उपाययोजना केल्या पाहिजेत चालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? काय असं उपाययोजना काय नाही, फक्त ती जेटी जरा वाढवली तर जरा चांगलंच होईल बघायला गेलं. या जेट्टीवरून अनेक जण प्रवास करतायत, मात्र अडचणी आणि प्रश्न काही सुटत नाहीयेत. बाईकवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसंच
अन्य प्रवाशांची मागणी आहे की या जेट्टीची सुधारणा करण्यात यावी किंवा या ठिकाणी एक पूल बांधला जावा। तुम्ही पाहिलं असेल ते साफसफाई करतात मच्छी लोक वगैरे त्यांचे जे असतात बोटीचं वगैरे, पण जास्त करून प्रवास वगैरे ब्रिज वगैरे झालं तर चांगला फायदा होऊ शकतो बरेच लोकांना। रात्रीची बोट वगैरे बंद असते तर थोडा त्रास होतोच येण्या जाण्याचा वगैरे, लोक आजारी पडतात, अचानक हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं। मढ जेट्टीची परिस्थिती काहीशी बरी असली तरी ही जेट्टी अरुंद आहे, तसंच एकाच ठिकाणी तिकीट काउंटर आणि बाहेर जाण्याचा रस्ता सुद्धा आहे। आता आपण मढ जेट्टी येथे पोहोचलेला आहोत आणि याच ठिकाणची जर आपण परिस्थिती पाहिली तर अत्यंत अरुंद अशी ही जेट्टी आपल्याला पाहायला मिळते। लोक जे आहेत ते मोठ्या संख्येनं ह्या जेट्टीवरती येत असतात आणि त्याच्यातच दुचाकीस्वारसुद्धा असतात। खरं तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे, या ठिकाणून लोक एंट्री करतात आणि एक्झिट पण याच ठिकाणून होतात। आपण बघितलं तर गर्दी जी आहे ती लगेच या ठिकाणी होते, कारण का येणारे प्रवासीसुद्धा याच मार्गाने येतात आणि जाणारे प्रवासीसुद्धा याच मार्गाने जातात, त्यामुळे गर्दी जी आहे ती मोठी होताना आपल्याला दिसून येते। त्याच्यात दुचाकीस्वारसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा संपूर्ण जेट्टी जर पाहायला गेली तर पुढचा जर आपण पाहायला गेलो तर अत्यंत अरुंद अशी जेट्टी आपल्याला पाहायला मिळते। प्रवाशांची एक मागणी आहे की या ठिकाणी ब्रिज बनवण्यात यावा आणि अनेक समस्यांना तोंड जे ते प्रवाशांना द्यावं लागतं। आपण काय केलं पाहिजे या ठिकाणी? इकडे ब्रिज झाला पाहिजे, कारण की काय होतं माहिती आहे की येण्या जाण्यामध्ये खूप तकलीफ होते, लोकांची एमर्जन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम होते इकडे। मेन म्हणजे तो आहे, जर डॉक्टर वगैरे कोणाला घेऊन जायचं असलं ना तर किंवा कोण मय झालं, कारण की इकडे चांगले डॉक्टर, इकडे मालवणी म्हटलं 15 किलोमीटरचा फरक आहे, त्यासाठी मेन जेट्टी अरुंद आहे, ही जेट्टी मोठी बनवली पाहिजे। मोठी तर बनवलीच पाहिजे, कारण की ते तर लोकांना यायला जायला, पण म्हणजे ब्रिजचा मेन झाला पाहिजे। लोकांना हॉस्पिटल मेन म्हणजे एमर्जन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम होते। गर्दी जी आहे ती प्रचंड होते ज्यावेळेला ह्या ठिकाणी फेरीबोट येते आणि तिकीट काउंटरही या ठिकाणी असल्यामुळे किमान तिकीट काउंटर तरी वेगळ्या दिशेला करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती प्रवाशांकडनं केली जाते। ही परिस्थिती राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातली आहे, त्यामुळं अन्य ठिकाणी काय परिस्थिती असेल याचा अंदाजच लावता येऊ शकेल। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री अस्लम शेख यांच्या मतदारसंघापासून अतिशय हाकेच्या ठिकाणी या जेट्टी आहेत, त्यामुळे आता तरी या जेट्टींकडे लक्ष दिलं जाईल का हे पाहावं लागेल। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे मुंबईतल्याही 2 जेट्टींची आपण स्थिती बघितली आणि इथून पुढे सलगपणे पुढचे किमान 15 दिवस आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जेट्टीची काय स्थिती आहे, मच्छीमारांना आणि प्रवाशांना, पर्यटकांना काय समस्यांचा सामना करावा लागतो हे पाहणार आहोत आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, कारण आवश्यकता आहे सेव्ह जेट्टी म्हणण्याची। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत। नागरिकांनाच प्रवेशाला मंजुरी देण्यात आली आहे आणि काही लसींना मान्यता मिळणं अजूनही बाकी आहे, त्यात क्युबाच्या लसींचाही समावेश आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदू मंदिरात आणि धार्मिक स्थळांवर 28 सप्टेंबरला बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडले। 70,845 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला। मांजरा नदीला प्रचंड पूर आला। तीच परिस्थिती तेरणेची। पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांसाठी ही तशी रेग्युलर बातमी, पण मराठवाड्यासाठी मात्र धडकी भरवणारी होती, कारण धरणाच्या 42 वर्षांच्या इतिहासात हे तिसऱ्यांदा घडलं होतं। बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याची तहान भागवणारं मांजरा धरण नुसतं भरणं हीच जिथं ब्रेकिंग न्यूज असते, तिथं 18 दरवाजातून धरणाचा ऊर फुटला असेल तर आभाळ किती फाटला असेल हे सांगायला हवामान खात्याची गरज नाही।
कोरड्या दुष्काळाची भळभळती जखम वागवणाऱ्या मराठवाडा नावाच्या अश्वत्थाम्याला गुलाब चक्रीवादळाच्या काट्यांनी घायाळ केलंय. पावसानं अभूतपूर्व असं थैमान घातलंय, होत्याचं नव्हतं झालंय. नजर जाईल तिथवर रानोमाळ पसरलेल्या या भळभळत्या जखमा डोळ्यात कैद करणाऱ्या या ड्रोन कॅमेऱ्यात जर जीव असता तर तोही धाय मोकलून रडला असता, दुःखानं खाली कोसळून पडला असता. मुंबईतून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबमध्ये पोहोचलो. शहराच्या बाजूनं मांजरा नदी वाहते. आमच्या समोर होती महापुरानं कवेत घेतलेली, पाण्यात बुडालेली हजारो एकर शेती. याच पुराच्या पाण्यात शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला गेला. सोयाबीन सुद्धा दिष्ट लागावी तसं सोयाबीन रानामध्ये खुलत होतं. आम्हाला वाटत होतं आमचं सोनं पिकतंय आणि आज आमच्या कुटुंबावर नक्कीच दिवाळी काय असतीये. दिवाळी जशी खायची होईल तशी दिवाळी लेकरा बाळाची सुद्धा फटाकडे वाजवायची होईल हे आनंदात आम्ही होता. पण 20 सप्टेंबरपासून जी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीन काढायचा जो मोसम असतोय त्या मोसमाच्या आधीपासूनच वारं फिरत होतं आणि 20 ते 21 सप्टेंबरपासून जी पावसाला सुरुवात झाली ती पाऊस असा झाला नुसतं स्वप्नच धुवून नेलं नाही, स्वप्नाबरोबर आमची सोयाबीन धुवून नेली. सोयाबीन धुत त्यानं आमची रानं धुवून नेली. जी परिस्थिती मांजरा नदीच्या काठावर होती तशीच तेरणेच्या काठावरही. पंचनाम्यासाठी अधिकाऱ्यांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गावात चॅनेलवाले आलेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आपलं शेत टीव्हीवर दाखवल्यावर तरी कुणी पंचनाम्याला येईल, मदत करेल म्हणून. सरकारनं आमच्याकडे कसलंच लक्ष देत नाही. अगर गाववाले तर सोडूनच द्या. येते सडकाने आलो म्हणतात, गाड्या उभा करतात, बघतात, आलो म्हणतात, जातात गावातून. येळभर आम्ही शेतकरी इथं रोडवर बसता येऊन का तर येणार आहेत, आपली पाहणी करा बघा येणार आहेत. कुणी येत नाही आमच्याकडे, कसलाच दक्षता घेत नाही. 7 एकरावर अवलंबून असणारं 3 भावांचं इडगे कुटुंब पुराच्या तडाख्यानं देशोधडीला लागलं. पूर कधीही पाणी आलं नाही. 20-25 वर्ष झालं पाणी येऊन. आता ही पहिली बार आहे पाणी येणं. हा, तेरणाला पाणी पहिलीच बार आहे. हा, कधी पाण्या वाचून नाही तर कधी पाण्यानं झालं. मरण हा ठरलेलं वर्षाला काही ना काही ठरलेलंच आमच्या इथं, काही नाही. आता ही पाणी अतिवृष्टी झाली, जास्त पाणी झालं सोयाबीनचं पीक गेलं, उडदाचं गेलं, मुगाचं गेलं, तुरीचं गेलं. मग शेतकऱ्याने काय करावं, हे कसं जगायचं आणि कसं राहायचं. कमी पाण्यावर येणारं सोयाबीन गुडघ्या इतक्या पाण्यात कुजत होतं. सोयाबीन एकटं नाही, मातीच्या धन्याला घेऊन बुडालं. तेरमधल्या बालाजी देशमुखांच्या शेतात काही वेगळी परिस्थिती नव्हती. उथळ पात्राची तेरणा नदी पात्र सोडून उभ्या पिकातून वाहिली. पाण्यानं काठावरची हजारो एकर शेती वाहून नेली. यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदानं कष्ट केले, पण सगळे पाण्यात गेले. संकटामुळे आमच्यावर अशी परिस्थिती आहे की आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कष्टानं पिकवलेलं आता ह्या शेतीमध्ये आम्ही पेरणीपासून काढणीपर्यंतचा पूर्ण खर्च केलेला होता. किती फक्त एकरी आमचा 20-25 हजार रुपये खर्च झाला होता. हेक्टरी आमचा तसा मोजला तर 75-60-70 हजाराच्या घरात जातो. शासन एवढी मदत करू शकत नाही, तरी पण आम्हाला शासनाच्या दारी जाऊन उभं राहायची पाळी आली. गेल साली बी असंच झालं, पिके भरले केले गेले म्हणून काय दिलं नाही सरकार. हे तसंच होईल. शेतकऱ्यांच्या तोंडून मुखरर झालेल्या वेदना वास्तव बनून आमच्या डोळ्यासमोर होत्या. शिवारात दाणाही उरला नव्हता. नजर जाईल तिथवर फक्त बर्बादीचं चित्र होतं. पोशिंद्याच्या कष्टाचा आणि स्वप्नांचा जणू मसणवाटा झाला होता. ड्रोनच्या नजरेतून दिसणारं चित्र पाहून वाटलं
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन एकदा एरियल फोटोग्राफी करायला हवी. किमान सरकारी बाबूंना पंचनाम्याच्या फुकाच्या कर्मकांडाची गरज तरी पडणार नाही. मराठवाड्यावर आभाळाचा कोप आजही सुरू आहे. हे संकट किती गंभीर आहे हे आकडेच सांगतायत. मराठवाड्यात यंदा 47 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाचा पेरा झाला. त्यापैकी 26,05,000 हेक्टरवरचं खरीप पीक पाण्यात गेलं. आतापर्यंत 14,71,000 हेक्टरवरचे पंचनामे पूर्ण झालेत. टक्केवारीत सांगायचं तर एकूण क्षेत्राच्या तब्बल 56% शेती बर्बाद झाली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील तब्बल 32,93,493 शेतकरी देशोधडीला लागलेत. 7 जिल्ह्यांमध्ये यावर्षी सरासरीच्या 180% पाऊस झालाय. लातूर शहरापासून 5-7 किलोमीटरवर असलेल्या भातखेडा गावातून मांजरा नदी वाहते. यावर्षी आलेल्या पुरानं या परिसरात अतोनात नुकसान केलं. मांजरा नदी कोरडी ठाक पडली तेव्हा लातूरला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. यावर्षी तिला महापूर आला आणि सगळं काही वाहून गेलं. गेल्या काही वर्षात लातूरकरांच्या वाट्याला या मांजरा नदीचे अश्रूच आलेत. या अश्रूंचा वाटेकरी म्हणजे भातखेड्याचा तरुण शेतकरी मैनुद्दीन शेख. यांच्या एका वावरात माती वाहून आल्यानं पिकं गाळात रुतली, तर दुसऱ्या वावरातली सुपीक माती वाहून गेली. शेतकऱ्यांना सरकारी मदतीपेक्षा आज पीक विमा हवाय. त्याच्या ऑनलाईन ऑफलाईनच्या नियमांनी शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. ह्या पुराची परिस्थिती एवढी भयंकर होती की आज शेतकऱ्याची माती झालेली आहे सोयाबीनची. तरी शेतकरी वर्गाकडून किंवा सगळ्याकडून मी विनंती करतो शासनाला की शेतकऱ्याकडे पहा, शेतकऱ्याची माती करू नका. मायबाप, सरकार मायबाप, तुम्ही ज्यावेळेस विमा भरा म्हणता त्यावेळेस शेतकरी घरातली कुडूक मुडूक विकून विमा भरण्याची सगळी पुंजी त्या ह्याच्यात लावतो आणि तुमच्या कंपनीला विमा सादर करतो. जवळपास 5 ते 6 वर्ष झालं आमच्या भागाला कसलाच विमा नाही. लातूरातील शेतकऱ्यांशी बोलून नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. हदगाव तालुक्यातल्या हरडप गावात गाडी शिरताच लोक गोळा झाले. अनेकांना वाटलं पंचनाम्यासाठी अधिकारी आले. मग प्रत्येकाची धांदल उडाली आम्हाला आपापल्या शेतात नेण्यासाठी. मामा थोड्याच वेळात त्यांचा गैरसमज दूर केला, पण आशा मात्र कायम होती. गुडघ्या एवढ्या चिखलातून पाण्यातून चालत बांधावर निघालो. नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा अत्यंत भेदक चित्र समोर होतं. पैनगंगेच्या पुराच्या पाण्यानं उसासारखी माणसं सुद्धा मुळात सकट आडवी झालेली. पैनगंगा आणि कयाधू नदीला आलेल्या पुरातून आणि त्याचबरोबर इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे या संपूर्ण खोऱ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. मी आता जिथं उभा आहे त्या पाण्याच्या खाली गाडलं गेलंय इथलं सोयाबीनचं पीक आणि मागे बघताय ते आहे ऊसाचं पीक. ज्या ऊसाचं संपूर्णपणे नुकसान झालंय आणि ऊसाला कुठल्याही प्रकारचं पीक विम्याचं कवच नाही. त्यामुळे 3 वर्षाचं हे पीक एका क्षणात उद्ध्वस्त झाल्यानं आता जगायचं कसं हा इथल्या शेतकऱ्यांच्या समोरचा सवाल आहे. हे पूर्ण टोटल गेलेलं आहे साहेब. आता या ऊसाचं काय पूर्ण आता मुळीच काढण्याशिवाय मुळी जाळीतून उपटून पडलेलं साहेब. आता टोटल काही राहिलं नाही याच्यात.
याच्यात तर भयानक टोटल नुकसान भयानक आहे साहेब. हा. 3 वर्षाचं पीक आहे, जवळपास एकरी 50-60 टनाचं अवरेज येते. इसापूर धरणाच्या पायथ्याच्या गावांना गिळणारा पूर जेवढा नैसर्गिक होता तेवढाच तो कृत्रिम असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला. सगळ्यात मोठी घोडचूक ही इसापूर धरण प्रकल्पाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली आहे. कारण सगळ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबराव डक आणि हवामान खात्याचा अंदाज पावसाचा होता. त्यावेळेला धरण 95% वर भरलं होतं. मात्र त्या प्रशासनाने त्या धरणाचा विसर्ग त्यावेळेला करायला पाहिजेत होता, परंतु त्यांनी विसर्ग न करता ऐन पाऊस चालू झाला आणि धरणाचा विसर्ग सुरू केला. त्यामुळे पैनगंगा आणि कयाधू नदीला कृत्रिम पूर आलेला आहे. पण शेतकऱ्यांना मोठी चिंता आहे ती शेतातून वाहून गेलेल्या मातीची. कर्ब नसलेल्या खड्यांना आता कितीही धडका दिल्या तरी त्यातून काहीच उगवणार नाही याची. आज जवळपास 100% कोणता सरकार, कोणता मुख्यमंत्री बोलायला तयार नाही या गोष्टीवर. कोणी सुद्धा बोलायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की धीर सोडू नका, सरकार तुमच्या सोबत. धीर कशासाठी धरायचं? आता हे एवढं माती मोल झालं, हा एवढे जमीन सुद्धा खरडून गेली अख्खी. आता पुढचं सीझन घ्यायचं, त्याच्यात टाकायचं काय? त्याच्यात टाकायचं काय? त्याच्यात टाकायसाठी पैसे आणायचे कुठून? 2.5 एकर जमिनीवर आपलं एवढं कुटुंब चालवायचं सोडून आता पुढे काय करायचं आहे त्याच्यात? क्लायमेट चेंज म्हटल्यानंतर कार्बन उत्सर्जन म्हणलं ना, सर्वसामान्य लोकांनी चला आपण इलेक्ट्रिकल व्हेकल घेऊ. मराठवाड्यात गेल्या दशकभरात दरवर्षी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचं संकट कोसळतंय. हे असं का होतंय या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांना आम्ही भेटलो. त्यांनी त्याची कारणं सांगितली. जे आत्ताचं चक्रीवादळे किंवा जुलै महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ती त्याचं ॲट्रिब्युशन पाहून हवामानशास्त्रज्ञ सांगतायत की हा कार्बन उत्सर्जन वाढल्याचा आणि हवामान बदलाचा परिणाम आहे. अतिवृष्टी होते, त्यातही जे शेतकरी अतिशय निराश होत आहेत ते या कारणाने की खरीपाचं पीक हातातनं जातं, नंतर रब्बीची पेरणी होते आणि बरोबर काढणीच्या वेळेला फेब्रुवारी मार्चमध्ये 2012 पासून सातत्यानं गारपीट आणि अतिवृष्टी होते. या सर्वाचा एक सखोल अभ्यास केंद्र सरकारनं, हवामान खात्यानं किंवा आपल्याकडच्या वैज्ञानिक संस्थांनी करून त्यानुसार आपण पावलं उचलली पाहिजेत. देऊळगावकरांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. काय व्हायला पाहिजे की अतिवृष्टी होत असेल तर अति पावसात टिकणारं आम्हाला वाण तयार करता येणार नाही का? आणि तसंच अवर्षण पडलेलं आहे तर 45 ते 50 दिवस पाऊस पडत नाही आहे. अशा काळामध्ये सोयाबीन, ज्वारी ही विकसित करणं आवश्यक आहे. तिकडं बांगलादेशनी 15 दिवस खाऱ्या पाण्यात, समुद्राच्या पाण्यात टिकून राहील असा तांदूळ शोधलेला आहे. त्यांनी तरंगत्या पुरामध्ये टिकून राहील अशी तरंगत्या पाण्यावरची शेती चालू केली आहे. बीड मधल्या वडवणी परिसरात यावर्षी तब्बल 11 वेळा अतिवृष्टी झाली. कायम दुष्काळामुळे होरपळणाऱ्या बीड मधल्या पावसाच्या या तांडवानं तर मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडावे लागले होते. या अतिवृष्टीनं सोयाबीन बरोबरच बीड जिल्ह्यातल्या कापसाचं सुद्धा मोठं नुकसान केलंय. एकरी म्हणजे आता बाकी बघा ना काहीच नाही. समजा जवळजवळ समजा मी धरलं होतं समजा कमीत कमी 5 क्विंटल बॅगला होत, पण अपेक्षा मला 1 क्विंटल सध्या निघत नाही. ही अशी परिस्थिती आहे आजची. समजे बोंड सोडून गेले, समजा जे कापूस आहे ते समजा हे झालं. अतिवृष्टीमुळे कापसाचा उतारा तर कमी झालाच, शिवाय त्याचा दर्जाही खालावला. त्यामुळे बळीराजाच्या पदरात आज काहीच पडणार नाही. असे काय ह्या बोंडात काही राहिलंच नाही की हो साहेब. काय करायचं आम्ही? असा पाऊस झाला, हे असं याचं इळभर कापूस असलेला हे टोपलं भरे फक्त सकाळपासून. हो काय करत आहे ते पावसानं? हां बोंड सरे जळून गेले, काहीच नाही राहिलं बोंडामध्ये. सरी नुकसान झालेली आहे आमची. खुरपिलेला सध्या पायी घातलेले सध्या निघाले नाही खर्चे. काय करा, खुरपायला हेवडुले लेकरं घेऊन खुरपिलं, नुकसान झाली सरी. तिथेच कळलं आठवड्याभरापूर्वीच धानोऱ्यात सोयाबीनच्या शेतात एका 25 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली आहे. गावात पोहोचलो, लोकांनी घर दाखवलं. अंगणात अनेक माणसं बसलेली, त्यातली स्मशान शांतता बरीच बोलकी होती.
घरातल्या करत्या पोरानं आत्महत्या केल्यानं अवसान गळालेल्या त्या माऊलीला दोघांनी धरून अंगणात आणलं. सकाळी आईकडून डब्बा घेऊन शेताला गेलेला योगेश परत आलाच नाही. म्हणून त्या माऊलीला विचारलं, योगेश जाताना काही बोलला का? आधी म्हणायचं मला लई टेन्शन येतं आई, आपल्याला 2 वर्ष शेतीत काही मिळालं नाही, पीक विमा मिळाला नाही, पुन्हा माझे विषय गेलेत, परत आता मग कसं करायचं पुढं, त्याला लई टेन्शन आलं होतं काय. मला बहिणीचं लग्न झालं ते कर्ज झालं, बहीण लग्नाची राहिली आणि शेती 2 वर्ष साध्य आहे ना, यंदा बी शेतीनं नुकसान वाया झालं त्या पावसामुळे सारखं. मग सारखं मला माझा पैसे लोकांनी म्हणून फिटते ना बाबा, फिटते निसर्ग साध्य आहे ना दरवर्षी, तेवढं म्हणाले फक्त, बाकीचं काय पुन्हा बोलणंच नाही. मराठवाड्यात सध्या दुष्काळाचं जे दुष्टचक्र सुरू आहे त्यातून अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झालेत. या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करता करता इथल्या माणसांच्या नाकी नऊ आले आणि त्याचमुळे या घरातला योगेश आज जीवानीशी गेला. मराठवाड्यातल्या या दुष्टचक्राच्या नंतर जे आत्महत्यांचं सत्र सुरू होईल ते अधिक भेदक आणि विदारक असेल. योगेशच्या आत्महत्येनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. नैसर्गिक संकटानं इथल्या माणसांच्या प्रपंचाचा गाडा आज हाकणं कठीण होऊन बसलंय. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होत नाही म्हणून त्याच्या पुढे तरणी बाण पोरंही आज गुडघे टेकतायत. त्यामुळे पोशिंद्याला जर वेळीच मदत मिळाली नाही तर गुडघ्यावर आलेली ही सगळी माणसं मसणवाट्याच्या दिशेनं निघून जातील, परत कधीच न येण्यासाठी. सौदी अरेबियाचे मैत्रीपूर्ण संबंध मजबूत असल्याचं ब्लिंकन म्हणाले. ब्लिंकन म्हणाले की सौदी अरेबियासोबतची भागीदारी एक महत्त्वाची आहे. ब्लिंकन आणि सौदी अरेबिया